या भल्या मोठ्या इमारतीच्या शहरामध्ये हा निसर्गाचा आवाज, हा पशुपक्ष्यांचा आवाज फार दुर्मिळ वाटतो. कारण ह्या उंच उंच अशा ज्या इमारती आहेत, तर या इमारतींमुळे ही झाडं कापली जातात आणि झाडच नाही तर पक्षी येणार कुठून? तर आज माझी ही जी सकाळ आहे ही इतकी छान झाली आहे ना. आज आहे गुढीपाडवा आणि एकदम दिवसाची सुरुवात माझी मस्त झालेली आहे. नवीन वर्ष लागलेलं आहे आपलं आणि जसं भगवान भास्कराचं दर्शन होतं ना आपल्या या पृथ्वीतलावरती, तर तसं माझ्या घरी जेव्हा पहिलं सूर्याचं जे किरण पडतं ना, तर ते इथं सुंदर अशी श्रीकृष्णाची मूर्ती आहे आणि त्या मूर्तीवरती माझ्या घरी पहिलं किरण पडतं. इतकं सुंदर आणि अलौकिक असं दृश्य आहे ना हे, इतकं मन शांत होते ना, कधी-कधी तर मी तिथेच बसून असते आणि हे बघते आणि श्रीकृष्णाची जी सावली आहे ना, ती मागं इतकी सुंदर पडते आणि तो जो कलर आहे त्या मूर्तीचा, तो इतका एकदम असा निहारून येतो एकदम असा. तर सुंदर अशी माझी सकाळ झालेली आहे आणि पटापट म्हटलं कामंसुद्धा करून घेऊया, कारण गुढीपाडवा आहे, नवीन वर्ष आहे आणि मेन म्हणजे नवरात्र आहे त्यामध्ये. तर म्हटलं घराची सगळी स्वच्छता पटापट करून घेऊया आणि त्यामुळे सगळं घर स्वच्छ झाडून घेतलं. बाहेरचं जे आहे मुख्यद्वाराच्या जवळचं ते पण मस्तपैकी झाडून घेतलेलं आहे आणि झाडून घेतल्यानंतर सगळं व्यवस्थित पुसून घेतलेलं आहे आणि थोडीशी घराची साफसफाई आहे ना, ती मी आधीच केली होती गुढीपाडव्याच्या आधी. थोडंसं वरचं सगळं झाडून घेतलं, कारण काय होतं ना, धूळ जरा जास्त येत आहे कन्स्ट्रक्शनचं काम चालू असल्यामुळं आणि त्यामुळं मला थोडासा फेरफटका हा नियमितपणे मारावाच लागतो. नाहीतर जाळं, धूळ ह्या गोष्टी घरी अशा पटापट तयार होतात. तर त्यामुळे ना आठवड्यातून एकदा असं कामाला चालूच राहावं लागतं. तेव्हा कुठं घर छान दिसतं. तर आज छानपैकी मस्त तसं तर मी हे रोजच पुसून घेते जेव्हा घर पुसते तेव्हा. कारण मुख्यद्वार म्हटलं ना, तर ते आपलं एकदम अ, असं चकचकीत आणि प्रसन्नच असायला हवं. कारण घराची जी आपण जी घराचं जे मुख्यद्वार असतं ना, तेच खरं आपल्या घराचा आरसा असतात, असं म्हणतात. तर त्यामुळे छानपैकी मस्त या ठिकाणी मुख्यद्वार झाडून घेतलं, पुसून घेतलं आणि नंतर मग रांगोळीला सुरुवात करूया. पण त्याआधी जे घराचं मुख्यद्वार आहे ते छान पुसून घेतलं होतं आणि पुसल्यानंतर जिथे मी स्वस्तिक काढते ना, तेवढाच भाग मी पुसून घेतला. कारण हे दरवाजाचे जे पुसपास आहे ते मी आधीच करून घेतली होती. तर त्यामुळे म्हटलं आज तेवढाच भाग पुसून घेऊया. कारण तसंही जेव्हा सण असतो ना, तर आपल्याला वेळ कमी पडतो. कारण एवढी सगळी कामं करायची असतात. त्यामुळे कसं आहे ना, कुठलीही जी गोष्ट आहे ना, आपली जे कामं आहेत ना, ते पटापट झाली ना, की बरं वाटतं. तर त्यामुळे मी पटापट असं सगळं करून घेतलं आणि सणाच्या दिवशी हे करायला तर खूप प्रसन्न असं वाटतं. कारण ह्या सगळ्या गोष्टी केल्यामुळेच असं वाटतं, की सण आपला आज आपला सण आहे किंवा आपले सण आहेत ते चालू झालेले आहेत. तर छानपैकी असं मस्त मांगल्याचं प्रतीक असलेलं असं स्वस्तिक या ठिकाणी काढलेलं आहे. आणि ह्या गोष्टी आपण केल्यात ना आपल्या मुख्यद्वारावरती किंवा आपल्या देवाच्या जवळ, तर त्याने घरामध्ये सकारात्मकतासुद्धा येतं आणि बघितल्यानंतर आपलं मन किती छान प्रसन्न होतं ना. तसंच जसं आपलं मन प्रसन्न होतं ना, तसंच घरामधलं वातावरणसुद्धा प्रसन्न होतं. एक साधी गोष्ट बघा, की आपल्याला एखादी वस्तू आवडली, तर आपण जोपर्यंत ती वस्तू घेत नाही, तोपर्यंत आपलं मन कसं असं बेचैन होतं आणि एक वेळ का ती वस्तू आपण घेतली ना, की आपल्याला आपलं मन कसं प्रसन्न होतं, आपल्याला छान वाटतं, आनंद होतो. तर तसंच घरासाठी सुद्धा ह्या ज्या छोट्या-छोट्या गोष्टी आहेत, ह्या महत्त्वाच्या आहेत. कारण आपली जी वास्तू आहे, ती वास्तू तथास्तु म्हणत असते. तर मग आपण ज्या घरामध्ये राहतो, ती वास्तू प्रसन्न असली, तर ती आपल्याला आशीर्वाद देईल, का नाही देणार?
तर त्यामुळेच आपल्या वास्तूने तथास्तु म्हणावं असं जर वाटत असेल तर ह्या गोष्टी आपण करायला पाहिजे. आधीच्या काळामध्ये पण छानपैकी सणवार असले की अंगणामध्ये छान सडा शिंपडणं, रांगोळ्या काढणं आणि सण असला की आंब्याच्या पानाचं तोरण फार मस्त, किती छान साधं आधी जीवन होतं, पण खूप छान होतं. कारण त्या छोट्या-छोट्या गोष्टीमध्ये आनंद फार होता. तर या ठिकाणी मी सुद्धा या माझ्या दरवाजाला, मुख्यद्वाराला आंब्याच्या पानाचं तोरण करून घेतलेलं आहे आणि लावून सुद्धा घेतलेलं आहे. कारण त्याशिवाय सण हा वाटणार नाही, अळणी वाटेल. तर त्यामुळे मस्त आंब्याची पानं लावून घेतलेली आहे. आणि गावाकडे जर बघितलं ना, तर मस्त प्रसन्न असं वातावरण असतं गावामध्ये तर. कारण छानपैकी जेव्हा आपण शेणाने अंगण सारवतो ना, किती प्रसन्न वाटतं ना तेव्हा. कारण शेणामध्ये एक आध्यात्मिक आणि वैज्ञानिकसुद्धा गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. कारण ह्या सगळ्या गोष्टी केल्या की आपल्या आजूबाजूचं वातावरण, गाईचं जे शेण आहे ते, तर आपल्या आजूबाजूचं वातावरण हे शुद्ध होतं. तर त्यामुळे छान अंगण, घर हे शेणाचंच असायचं आणि सारवल्यानंतर तो येणारा मातीचा सुगंध अजूनही त्या गोष्टी कुठेतरी मनामध्ये घर करून आहेत. आणि थोडा विचार केला ना, की असं वाटतं की खरंच आपण अजूनही तेच क्षण जगत आहोत का? किंवा त्याच गोष्टींमध्ये आपण रमलेलो आहोत का? तर अशा माझ्या आठवणी आणि खूप गप्पा आहेत सांगण्यासारख्या. तर एक गोष्ट आठवली ना, तर असं वाटतं की किती छान जीवन होतं ना ते. तेव्हा ना सुखसुविधा जास्त नव्हत्या, पण जे सणवार असायचे ते एकदम उत्साहामध्ये करायचे. तर दिवाळी असो, दसरा असो, रंगपंचमी, होळी, ह्या सगळे जे आपले सण आहेत, गुढीपाडवा, प्रत्येक सण हा एकदम आनंदाने साजरा करत होते सगळे सण आधी. आता पण करतो, पण प्रत्येकाला वेळ नाही आहे. अ, आपले जे कुणी जॉबवर असतं, तर त्या सगळ्या गोष्टी करून न होत नाही एवढं सगळं करणं. तर त्यामुळे ज्याला जसा वेळ मिळतो तसं ते करतात. पण मला या सगळ्या गोष्टींची आवड आहे. आणि इथे मस्त शुभ गुढीपाडवा म्हणून सुंदर अशी रांगोळी काढून घेतलेली आहे आणि श्री दुर्गाये नमः असं त्या ठिकाणी नावसुद्धा काढून घेतलेले आहेत. आणि आत्ताच मी ही जी इकडची कुंडी आहे ना मनी प्लॅन्टची, ते मी इथे ठेवलेली आहे. आणि मध्यभागी छान रांगोळीचा हा जो हे आहे, रांगोळीचा जो गोटा आहे, तो तिथे मस्त ती फरशी ठेवलेली आहे. आणि तुम्ही बघू शकता ही माझी झाडं आहेत. अ, इथे सूर्यप्रकाश येत नसल्यामुळे ना, काही झाडं इथे जगत नाहीत, तर त्यामुळे मला अशीच झाडं या ठिकाणी लावावी लागतात. आणि सुंदर असं प्रसन्न वाटत होतं बाहेर. आणि ते झाल्यानंतर म्हटलं उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे. तर ही माझी वाटी आहे. या वाटीमध्ये मी हळद घालून घेतली, थोडंसं गुलाबजल घालून घेतलं, गंगाजल घातलं आणि थोडंसं मी ना त्याच्यामध्ये कुंकूसुद्धा टाकते. कारण छान मस्त कलर पण येतो आणि प्रसन्न असं वाटतं. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या जर आपल्या दररोजच्या आयुष्यामध्ये जर नाही करता आल्या ना, आता कुणाकुणाला वेळ नसतो. आणि खरंच इथे पण मी माझ्या आजूबाजूला जेव्हा स्त्रिया बघते ना, ज्या वर्किंग आहेत, ज्या काम करतात, जॉब करतात, नोकरी करतात, तर त्या स्त्रियांना घर सांभाळणं, त्यानंतर मुलं सांभाळणं आणि सोबतच नोकरीसुद्धा सांभाळणं, ह्या गोष्टी खरंच फार एका महिलेला एवढ्या सगळ्या गोष्टी करणं हे सोपं नाही आहे. कारण तेवढा वेळसुद्धा मिळत नाही. आणि त्या जर एवढ्या सगळ्या गोष्टी करत राहिल्या, तर त्या नोकरी कधी करणार, घरातली कामं कधी करणार. तर खरंच या वर्किंग वुमन ज्या आहेत त्यांना सॅल्यूट आहे माझ्याकडनं. अ, सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या करणं ही खरंच काही चेष्टेची गोष्ट नाही आहे. तर तुम्हाला नसेल ह्या गोष्टी रोज-रोज जमत ना, पण सणाच्या दिवशी तरीसुद्धा ह्या करायला पाहिजे. कारण सणाच्या दिवशी ना, एक आपल्या मनामध्ये पण वेगळाच उत्साह असतो आणि घरामध्ये सुद्धा छान असं पॉझिटिव्ह वाइब्स असतात आपल्या घरामध्ये. आणि त्याच्यामध्ये जर ह्या आपण थोड्या अशा महत्त्वाच्या गोष्टी केल्या ना, तर आणखी घरामधलं वातावरण जे आहे ते पवित्र होतं आणि
छान घरामध्ये सुख, समाधान, शांती ह्या सगळ्या गोष्टी येतात. आणि माणूस आयुष्यामध्ये किती गोष्टी करतो ना, कशासाठी करतो, की छान स्वतःला सगळ्या सुखसुविधा मिळावं. पण सुखसुविधाच ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या नसतात. सगळ्यात महत्त्वाची तर मनाला शांतीसुद्धा महत्त्वाची आहे. कारण आजूबाजूला आपल्याला बघायला खूप मिळतं, की की घरी पण छान आहे, सगळं आहे, पण शांती नाही. तर कुठल्या ना कुठल्या माध्यमातून आपल्या मनाला शांती मिळावी यासाठी ह्यासुद्धा गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. एक साधं उदाहरण बघा, की जर आपण रोजची जी देवपूजा आहे, तर त्या रोजच्या देवपूजेमध्ये जर आपण नामस्मरण केलं ना, तर वेळ कसा जातो ना आपल्याला हे पण कळत नाही. कारण त्या नामस्मरणामध्ये आणि त्या देवपूजेमध्ये आपण एवढं गुंग झालेलो असतो ना, आपलं मन तेव्हा एवढं लागलेलं असतं ना, तर जे बाकीचे विचार असतात मनामधले, तर ते मनामधले विचार आपले कमी होतात. आणि थोडंसं कधी निराशा असेल किंवा चिंता असेल, ह्या सगळ्या गोष्टी असतील ना, तर ह्या गोष्टी नामस्मरण केल्याने खरंच कमी होतात. एक वेळ तुम्ही अनुभवा. कारण सतत आपण डोक्यामध्ये चालू ठेवलं ना, जेही आपलं इष्टदेवता असेल आपली, जिला आपण खूप मानत असू, तर त्या देवतेचं आपण खरंच मनन चिंतन जर केलं ना आपण, तर फार कुठल्याही संकटाशी किंवा कुठल्याही परिस्थितीतून आपल्याला बाहेर निघण्याची जी ताकद आहे ती आपल्याला खूप सहजासहजी मिळते. आणि नामस्मरणाचं असं नाही की तुम्ही देवाजवळच बसले पाहिजे किंवा देवाजवळच बसून केलं पाहिजे तुम्ही. तुम्ही हे जे रोज काम करता किंवा आपले हे जे दररोजचे जे आपले काम असतात ना, ते काम करताना सुद्धा आपण जर आपल्या डोक्यामध्ये सतत तेच चालू ठेवलं ना, जेही आपल्याला नामस्मरण करायचं आहे, देवीचं असो, देवाचं असो, कोणत्याही, तर आपण जर चालू ठेवलं ना, तर बघा कामही पटापट होतात आपले, कारण आपलं लक्ष हे त्या नामस्मरणाकडे असतं. नाहीतर काय होतं ना, कधी-कधी आपल्याकडे फावला वेळ असला ना किंवा आपण कामही करत असलेलो, मनात फार प्रश्न चालत असतात बाई आपल्या. तर रांगोळी काढून झाल्यानंतर ना, इथे गुढी उभारण्यासाठी जे साहित्य लागतं ते मी या ठिकाणी काढून घेतलेलं आहे. गुढीसाठी नवीन साडी, कडुलिंबाची पानं, आंब्याची पानं, आंब्याची डहाळी, त्यानंतर अ, खोबऱ्याचा आणि गुळाचा नैवेद्य, फुलं, त्यानंतर जी गाठी असते ती अशी मस्तपैकी असं हे सगळं साहित्य या ठिकाणी काढून घेतलं. आणि त्यानंतर गुढीला जी आपण साडी नेसवतो, तर तिला मिऱ्या पाडण्याचं काम या ठिकाणी मी चालू केलं आहे. तर चला आज आपण छान ना गुढी का उभारतात, तर त्याची जी कथा आहे ती कथा आपण आज ऐकणार आहोत. की प्रभू श्री रामचंद्र, लक्ष्मण आणि सीतामाता यांनी 14 वर्षे वनवासात काढली. यावेळी भरत अयोध्येचे राज्य चालवत होते. ते श्रीरामांच्या परत येण्याची वाट पाहत होते. 14 वर्ष पूर्ण झाली आणि उद्या सकाळी ठरल्याप्रमाणे जर प्रभू श्री रामचंद्र आले नाहीत, तर आपण स्वतःला जाळून घ्यायचे असे भरताने ठरवले. तशी तयारी पण केली व मनोमन प्रभू श्रीराम, सीतामाई व लक्ष्मण यांचे स्मरण केले आणि ते चितेकडे निघाले. एवढ्यात नवल घडले. महाबली वीर हनुमान पुढे आले. भरतास वंदन करून त्यांनी श्रीराम येत असल्याची सूचना दिली. भरताला खूप आनंद झाला आणि त्याने शत्रुघ्नाला सांगितले की संपूर्ण अयोध्या नगरी सजवा. श्रीरामांच्या स्वागताची तयारी करा. सर्वत्र आनंदी आनंद झाला आणि नंदीग्रामापासून तर अयोध्येपर्यंत लोकांनी सुगंधी पाण्याचा सळा टाकला. शंख, शिंगे, झांझा याच्या आवाजाने सारे आकाश दुमदुमू लागले. श्रीरामांची पुष्पक विमान खाली उतरले. भरत श्रीरामांच्या पादुका डोक्यावर घेऊन पुढे आले आणि भावाभावांची भेट झाली. हे दृश्य पाहून अयोध्येच्या वासियांच्या डोळ्यात आनंद अश्रूंचा पूर लोटला. रामाने उचलोनी ते समयी भरत दृढ धरिला हृदयी.
तो देखावा काय वर्णावा. आणि लोकांनी घरोघरी मोठ्या आनंदाने तोरणं बांधली, गुढ्या उभारल्या व आपला आनंद व्यक्त केला. आणि तोच हा दिवस म्हणजे गुढीपाडवा. तेव्हापासून ही परंपरा सुरू झालेली आहे. तर अशी ही सुंदर गुढीची कथा आहे आणि या ठिकाणी माझी गुढीसुद्धा मी उभारून घेतली होती. तर अशी छान गुढी उभारली आणि गुढीला नमस्कार केला. आणि त्यानंतर थोडंसं इथे जो पाला राहिला होता निंबाचा, तो पाला मी व्यवस्थित ठेवून दिला. आणि खरंच किती शास्त्र आहे ना आपल्या प्रत्येक सणांमागे. आणि ही गुढी आपल्याला काय सांगते, तर गुढी काय सांगते ते बघूया, की नवीन वर्ष सुरू झालंय, नवीन विचार करा, संकल्प करा, सद्विचार सदाचार यांची झेप आकाशाला गवसणी घालू द्या. मी जशी उंच आहे, निळ्या निळ्या आकाशाशी नातं सांगते, तशी तुमची प्रगती होऊ द्या. आणि हेच या गुढीच्या मागचं शास्त्र आहे. तर छान मस्त आहे. पुन्हा एकदा गुढीला नमस्कार करून आज थोडं घाईगडबडीत का होईना पण असा थोडासा मेकअप केला मी. आणि त्याआधी थोडासा माझा बगीचा दाखवते आणि त्याच्यामध्ये मस्त असा गुलाब आज आलेला आहे. तर आज एकदम माझ्या मागं घाई गडबड होती, तरीही मी स्वतःला थोडं सजवलं, नटवलं. कारण थोडं सजलं नटलं ना, की आपल्याला पण छान वाटतं आणि असं वाटतं की आज सण आहे. आणि कामं तर आपले रोजच असतात, पण या दिवशीही जर आपण आपल्याला छान एकदम असं सजवून, नटवून, थटवून जर आपण असे कामं केले ना, तर आपल्याला एक हे पण मिळते की आज सण आहे. तर त्यामुळे मी हे पूर्ण असं स्वयंपाकसुद्धा मस्त हातामध्ये हिरव्या बांगड्या भरूनच असा केलेला आहे मी. मला आवडतात ह्या सगळ्या गोष्टी करायला. आणि त्यानंतर मी जरा स्वयंपाकाला लागले आणि आज मला बाफले बनवायचे होते. तर आधी मस्त हे असे पुळं असे बनवून या ठिकाणी मस्त हे असे मोठे मोठे लाडू करून घेतले छान. 4 पुळं मी एकामध्ये एक टाकून तेल लावून त्याला असं मस्तपैकी असं जोडून घेतलं आणि त्याला तेलाने थापटून अशी त्याची मस्त मसाज केली. तर असे 3 गोळे बनवलेत मी हे. आणि त्यानंतर याला मस्त तेल लावून एकदम चोपचाप करून त्याची मसाज केली. आणि हे करायला पण इतकं मस्त वाटतं ना, मऊ मऊ वाटतं. आणि त्यानंतर हे कुकरमध्ये घालून हे वाफवून घेतले, त्याचे तुकडे केले. आणि त्याआधी म्हटलं चला थोडीशी तयारी करूया. तर या ठिकाणी ना मी गंगाफळ व्यवस्थित आधी त्याचा जो मागचा भाग असतो तो काढून घेतला. स्वयंपाकाला सुरुवात केली तर काढून घेतल्यानंतर ना मी त्याला थोडंसं स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं आणि उकळू दिलं. उकडायला घातल्यानंतर दुधामध्ये त्याची मस्त आधी हे तुपामध्ये घालून याला थोडंसं फ्राय केलं. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये दूध टाकून त्याची मस्त खीर केली. आणि खरंच त्याची खीर इतकी छान लागते ना, खायला पण मस्त लागते. तर हे सगळं झाल्यानंतर बाफले जे आहेत ते तळून घेतले छान. आणि एका साईडला खीर ठेवली होती. खीर पण मस्त झाली होती. त्याच्यामध्ये आपले जे ड्रायफ्रूट्स आहेत ते पण घातले आणि दुसऱ्या साईडला कुकरसुद्धा लावून दिला. तर असं करून छानपैकी मस्त माझा स्वयंपाक पण झाला आणि गुढीला नैवेद्यसुद्धा दाखवून झाला. ते मी शूट करू शकले नाही. आणि त्यानंतर मग सगळा स्वयंपाक झाल्यानंतर आम्ही पण जेवायला बसलो. देवाला नैवेद्य वगैरे सगळं दाखवल्यानंतर. आणि एक वेळ आजूबाजूला बघा आमच्या किती छान अशा मस्त गुढ्या उभारल्या होत्या. तर असा छान माझा आजचा गुढीपाडव्याचा आणि नवीन वर्षाचा हा दिवस गेला. तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि नवरात्रीच्या सुद्धा.